श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. शुभ दुपार तुम्हा सगळ्यांना. कसे आहात तुम्ही सगळे? आशा व्यक्त करते स्वस्त असाल, मस्त असाल, स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल. वटपौर्णिमा सगळ्या सवाष्ण स्त्रियांचा एक आवडीचा दिवस, तसेच एकत्र म्हणजे आपण थोड्या स्त्रिया एकत्र येऊन साजरा करतो असा वटसावित्री नागपंचमी हा दिवस म्हणजे सौभाग्यवती स्त्री आणि सगळ्या स्त्रियांसाठी खूप आवश्यक आहे. 29 जून रोजी येत आहे वटपौर्णिमा आणि 29 जूनला म्हणजे जवळजवळ पहाटे 3 वाजता पौर्णिमा चालू होत आहे आणि ती 30 तारखेला पहाटे संपत आहे. म्हणजेच 29चा संपूर्ण दिवस यावर्षी आपल्याला वडाची पूजा करायला मिळत आहे. आता ह्याच्यातले शुभ मुहूर्त असतील किंवा काय याच्यावर मी डिटेलमध्ये वेगळा व्हिडिओ करेनच. आज आपण फक्त वटसावित्रीच्या उपवासाबद्दल बोलणार आहोत की उपवास कसा करावा, उपवासामध्ये कोणत्या चुका करू नयेत, उपवास धरला तर तो सोडताना नक्की काय खावं, या संपूर्ण विषयावर आज आपण चर्चा करणार आहोत. बघा, वटसावित्री हा सण जितका आपण पतीच्या दीर्घायुष्यासाठी करतो तसाच वटसावित्री हा सण आपल्या मुलांच्या दीर्घायुष्यासाठी, त्याच पद्धतीने आपल्या सगळ्या कुटुंबाला चांगले आयुष्य लागू दे किंवा चांगलं आरोग्य लाभू दे म्हणून सुद्धा वटसावित्रीचा सण साजरा केला जातो. कारण वटवृक्ष हा आपल्याला जीवनदान देणारा एक वृक्ष समजला जातो. या झाडाखाली नुसते 10 मिनिटं जरी तुम्ही या दिवशी बसलात, नाही पूजा केलीत, समजा आता तुम्ही सवाष्ण नाहीये, तुम्हाला पूजा नाही करायची, तुमचं मन नाही मानत आहे, तर या दिवशी वटवृक्षाच्या झाडाखाली 10 मिनिट थांबावे आणि ओम वटवृक्षाय नमः या मंत्राचा जप करावा. यामुळे आपल्याला म्हणजे झाडापासून मिळणारे अगणित फायदे तर मिळतात, त्याच पद्धतीने वटवृक्षाचा आपल्याला आशीर्वाद देखील मिळतो. माझ्या मुलाबाळांना आणि पुढच्या जन्मी पण मला हाच पती मिळू दे म्हणून स्त्रिया अतिशय भोळ्या भावाने हा सण साजरा करतात. हल्ली या सणाची विटंबना खूप होते. निरनिराळ्या रील निघतात की दोऱ्याच्या ऐवजी दोरी बांधूया किंवा काही म्हणजे आलतू फालतू रील विटंबना करून वटवृक्षाच्या म्हणजे उपवासाच्या बनवल्या जातात किंवा ज्या महिला हे गुंडाळतात ना त्याच्या म्हणजे तुम्हाला लक्षात आलं असेल मला काय म्हणायचंय, तर त्याची विटंबना केली जाते. तर असं करू नका. एक कॉमेडी रीलसाठी आपल्याला मोजक्या व्ह्यूसाठी या सणाची किंवा या व्रतवैकल्याची विटंबना करणं तसं म्हटलं तर अपराधच आहे. त्यामुळे अशा रील बघू नका, अशा रीलला प्रोत्साहन देऊ नका आणि अशा रील्सवर निषेधही करा जे आपल्या हिंदू संस्कृतीच्या अगेन्स्ट जाऊन आपल्याला काहीतरी विचित्र दर्शवतात की आता वडाच्या झाडापाशी सगळ्या बायकाच असतील किंवा आता दोर नाही दोरखंड बांधा, अशा विविध रील कॉमेडी दरवर्षी निघतात आणि आपणच त्या रील बघून नकळत हसतो. पण नाही, अशा गोष्टींना दुजोरा देणं म्हणजे आपल्या हिंदू संस्कृतीचा अपमान करणं आहे असं मला तरी वाटतं. आता या दिवशी उपवास करायचा असेल तर मी तुम्हाला नेहमी सांगते की नुसता उपवास, गुरुवार आहे म्हणून नुसता गुरुवार करून चालत नाही, तर त्याच्या आधी 2 दिवसापासून आपल्याला खरा उपवास करावा लागतो. तो कशाचा? तर तो रागाचा, तो असेल अपमानाचा किंवा तो असेल दूषित अन्न ज्याला आपण नॉनव्हेज म्हणतो, चुकीचा आहार, मांसाहार, याचा आपल्याला आधी 2 दिवसापासून या सगळ्या गोष्टी पाळायच्या आहेत. कारण मांसाहार पचायला किमान 72 तासाचा अवधी लागतो आणि म्हणूनच कोणताही पावित्र्य म्हणजे असा चांगला सण आला की आधी 2 दिवस पासून जे लोक तुम्ही मांसाहार करता त्यांच्यासाठी खास सांगते की आधीपासून 2 दिवस घरामध्ये वातावरण चांगले ठेवा. तसं तर प्राणी हत्या ही खूप मोठी चुकीची गोष्ट आहे. पण आता काय होतं, या गोष्टींवर व्हिडिओ करावेत तर मग वादाचा विषय होतो म्हणून मी आता ते व्हिडिओ करत नाही. पण किमान 2 दिवस आधीपासून एक चांगला आहार घ्या. जे आपण सात्विक जेवण जेवतो, वरण भात भाजी पोळी, असा व्यवस्थित आहार घ्या. घरामध्ये मांसाहार शिजवू नका. या दिवशी सकाळपासून ज्या महिला उपवास धरतात, काही ठिकाणी कशी पद्धत आहे बघा की सकाळपासून फक्त चहा किंवा लिक्विडवर राहायचं आणि वटसावित्रीचा पूजा करून आल्यानंतर उपवास सोडायचा आणि तो पतीच्या हातून सोडायचा, अशी काही ठिकाणी पद्धत आहे. काही ठिकाणी एकादशी प्रमाणे आजपासून उद्या सकाळपर्यंत हा उपवास धरला जातो. आता जसं
एक एक किलोमीटरला जसं जसं गाव बदलेल किंवा एक एक जिल्हा बदलेल तशा प्रति परंपरा सुद्धा अतिशय बदलत असतात. त्यामुळे आता या विषयावर जास्त न बोलणे चांगलं, की उपवास फक्त सकाळी करा, उपवास फक्त दिवसभर करा, उपवास सोडूच नका किंवा उपवास धरूच नका, हे काहीही मी यातलं सांगू शकत नाही. कारण की प्रत्येक घरातली, आता आपली सासू जसं करते, आपली आई जसं करते, ते बघून आपण करत असतो. त्यामुळे वटपौर्णिमे दिवशी उपवास धरायचा असेल तर 3 पद्धती आहेत. एक तर सकाळपासून उपवास करायचा आणि वडाची पूजा करून आल्यावर पतीच्या हातून काहीतरी खाऊन उपवास सोडायचा. आता प्रत्येकाचे पती या दिवशी घरामध्ये असतील का, तर मुळीच नाही. काही जण सैनिक आहेत, काही जण लांब नोकरीला आहेत, काही जण ऑफिसला आहेत. तर अशा वेळेस आपला आपला उपवास सोडून घ्यावा. काही ठिकाणी आज सकाळपासून उद्या सकाळपर्यंत उपवास धरतात, म्हणजे 29ला धरलेला उपवास दुसऱ्या दिवशी सकाळी 30ला सोडायचा असतो. तरी अशा वेळेस देवाची पूजा करावी. आपण जे काही बोललो आहोत, काही संकल्प केला असेल तुम्ही, तर त्या दिवशी तो संकल्प सोडावा सकाळी आणि मग उपवास सोडावा. वरण भात भाजी पोळी असा हलका आहार घेऊनच उपवास सोडायचा आहे. आता या दिवशी उपवासाला काय काय खावे, तर उपवासाचे सगळे पदार्थ वटपौर्णिमेला चालतात. कारण हा काही सोमवार नाहीये, शंकराचा कुठला नाहीये. त्यामुळं सगळी फळं, खिचडी, बटाटा, रताळे, जसं राजगिरा, हे सगळं खाऊ शकता. पण सगळं चालतं म्हणून सगळं खाऊ नका, कारण उन्हाळ्याचा, पित्ताचा, उष्णतेचा प्रचंड प्रमाणात त्रास होतो. सगळ्यात जास्त महत्त्व कशाला द्या सांगू का तुम्हाला? श्रद्धेला द्या. श्रद्धा ठेवा. काही जण वडाची फांदी आणून पूजा करतात, साफ चुकीचं आहे. एक वेळ तुम्ही वडाचं चित्र काढा आणि पूजा करा, पण फांद्या तोडू नका आणि पर्यावरणाला धक्का पोचवू नका, कारण फांदीतून तुम्हाला काहीही मिळणार नाहीये. जेवढे जुने वृक्ष तेवढी आपल्याला पूजा केल्याची फलप्राप्ती जास्त मिळते. एक तर झाडाच्या इथे जाऊन पूजा करा, झाडाचं चित्र काढून पूजा करा, अन्यथा सरळ घरामध्ये नुसता नमस्कार करा आणि देवापुढं बसून तुम्ही पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करा. आणि जर झाड असेल ना जवळ, अवश्य जा. तेवढ्या आपण मैत्रिणींना भेटतो, त्यांची ओटी भरतो, सवाष्णींना आपण मान देतो, अशा अनेक गोष्टी घडतात. आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे ज्या महिलांना पती नाहीये किंवा ज्या महिला विधवा आहेत, त्या महिलांनी अजिबात असं काही मानू नका की अरे बापरे, आता हा सण माझा नाही. सगळे सण आपले आहेत, सगळे सण हे महिलांचे आहेत. वटवृक्षाखाली जा, प्रार्थना करा की माझ्या मुलांना दीर्घायुष्य लाभू दे आणि तिथून माघारी या. सगळ्यात मोठी गोष्ट आहे श्रद्धा आणि भक्ती. मग तर तुम्ही देवापुढे बसून करा, पिंपळाच्या झाडाखाली बसा, नाही तर वडाच्या झाडाखाली बसा. मनामधून श्रद्धा असेल, भक्ती असेल, तर आपल्याला कुठल्याच एका ठराविक गोष्टीची गरज नाहीये. फक्त हो, वटपौर्णिमेला एक चूक करू नका की फांदीची पूजा करणे, घरामध्ये मांसाहार करणे, या सगळ्या गोष्टी टाळा. शिव्या देणे किंवा चुकीचं बोलणे, भांडण करणे, या कुठल्याही चुकीच्या गोष्टी करू नका. काळे वस्त्र परिधान करणे, या गोष्टी जर सोडल्या तर सगळं काही तुम्ही वटपौर्णिमे दिवशी करू शकता. तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकं. जाता जाता एक सांगते की ज्यांना ज्यांना अघोर लक्ष्मी सिद्धी मंत्र हवा आहे माझ्याकडून, त्यांनी लगेचच दिलेल्या नंबरवर संपर्क साधा. लक्ष्मी कुंचन वेगवेगळे तुम्हाला जर ब्रेसलेट हवे असतील तुमच्या अडचणीवर, तर त्याच्यासाठी सुद्धा मी नंबर दिलेला आहे, त्यावर संपर्क साधू शकता. श्री स्वामी समर्थ.